नमस्कार गायजानू, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज म्हणजे आत्ता चालतं आहे मी कामाक रोजच्यासारख्या आणि रोजच मग रोजच्याप्रमाणे उशीर जाता. तर पटापट तयारी करूया, नाही तर मग काल सुट्टी घेतली तशी आज पण घेऊची लागत आणि मग आवचं बापूस बाहेर काढ दिले. आता जरा हे करतं आहे, हे म्हणजे इस्त्री करतं आहे. तर बॅकग्राऊंड इग्नोर करा, ठीक आहे. पहिला मी इस्त्रीचं बटन मारलो मग व्हिडिओ चालू केल्यावर असे कारनामे मी करत असतोय. तरी नशीब बघितलंय मी, नाही तर वाट बघित बसणार असते इस्त्री कधी तापता. पण आता मग जरा लवकरच जाऊया, कारण ज्या मी टायमिंगवर जात आहे ना त्या टायमिंगवर रिक्षावाले काका सगळे फुर जातात. सो 9:30चा टायमिंग असता माझा, पण मी जाते 9:15. मग मला गाडी कशी कळते, सॉरी 9:30 जाते मी. आता लवकर जाऊ का माका. आणि हां काय सांगते, जसा प्रेम तुम्ही मग इंस्टाग्रामवर देताय ना एवढा पोट भरून तसा प्रेम मग यूट्यूबला पण द्या प्लीज. इस्त्री करते आता मी. इस्त्रीशिवाय मी कपडे घालणार नाही. सवय आहे माझी कॉलेजपासून, कॉलेज म्हणजे स्कूलपासून माझी सवय. हो हां, स्कूलपासून माझी सवय आहे की मी इस्त्री घातल्याशिवाय कपडे घालणं येत नाही. त्यामुळे ती आता सवय. आता पटापट इस्त्री मारून घेते. तर आपली इस्त्री करून झाली या. रोजच्या रोज टाकूचे तो पैसा मिळाला गाईस. आपला टॉप रेडी आहे झाली. तर आपली बारी आता गरम गरम चाय प्यायची. तू का नाही राखणी मी मारीन कसला मस्करी नको सर, मग उशीर जातो. एकच दे मग. डिश घे. नको एकच दे चपाती. एका चपातीने पोट भरतात तुझं परत देत असेल ते ना आलाय खायचा. उशीर झाला तुका का तुका रोजचाच उशीर जाता. काम नाही धंदो फक्त उठला आणि तयारी केला. तुका काय नाही. आता जरा उन्हाचं वातावरण हा, पावसाचं वातावरण असलं का जरा जाऊचं पण म्हणजे असं एकदम म्हणजे जाऊक बरं वाटतं. उन्हात मग लय वैताग येता. पण गावाकडचा खरंच हे जरा क्लायमेट चांगला. इच्छा होता बाहेर फिरायची. दोघांसोबत तर आपल्याला आता रिक्षा भेटली म्हणजे रिक्षातनं उतरले मी आता आणि आता येऊन पोचलोय. आता का माका आता चलत जाऊ गव्या. तर आता जरा पावसाचं वातावरण वाटतं. 1 मिनिट बॅग लावतोय. आता मी जातोय माहिती पटपट, कारण मग रोज उशीर जाता. माझं मेकअप सगळं गेलं. स्कार्फ बांधलाय, सगळे पावडर निवडून जाता. मेकअपचं काय मेकअप गेलो म्हणजे सगळं. पावडर लागतोय माझं. लिपस्टिक लावण्यापेक्षा आयलाइनरच लाव बरं. नाही गो आयलाइनर लिप लायनर सॉरी. हो बरं. लिपस्टिक जाता तो राहता तरी मस्त पैकी लायनर बरं. पिंपल इले माझ्या डोक्यावर. हॅलो. आता आपण आपल्या कामात लागूया.
काम सुरू करूया. जरा आपल्या लेट झालेलो हा. तर आता थोडंसं आम्ही जरा ब्रेक घेतलो कारण सर बाहेर गेले. बसन बसन आमचा कोंबडा होता ना, बाहेर एकदम पावसाचं वातावरण झालं हा. थोडाफार झाला, कदाचित पाऊस नाही येऊ जो सांगू शकणार नाही पावसाचं. तर मध्ये मध्ये मका जरा हट येता व्हिडिओ करायचा कोण नसला काय. आता लेबल केलंय आणि ही सगळी मेहनत माझी चालली आहे की मग कामा घ्यायचं नाही. मेन गोष्ट ह्या लेबल केलंय मी, कसं दिसतं मग सांगा. परत आता ब्रेक घेतलाय. आता परत ब्रेक घेतोय कारण सर नाही, जरा सकाळपासून जरा कंटिन्युअसली काम चाललेलं होता. आणि कधी एकदा माझं चॅनल मॉनिटाईज होता आणि मी मस्त रोजच्या रोज डेली व्लॉग टाकते असा मका होता. तर प्रयत्न चालू असत, बघूया आता तुमच्या सपोर्टनी होता की नाही. इकडे खरंच मस्त वातावरण झालं पावसाचं, दिसतं असतं ना, पण पाऊस काय पडत नाही. तर असं मध्ये मध्ये क्लिपिंग असा मध्ये मध्ये व्हिडिओ करत जाईन. बघूया. आता पेटपूजा पण आमची करून झाली आहे. बॅग बिग भरून घेऊया. अजून लंच टाईम हा संपला नाही हा, पण पावसाचं वातावरण दिसतं बाहेर. का नाही माहिती. एनी टाईम परत हिलाय मी. तर आता माझं थोड्या वेळानं जाऊचं टायमिंग झाला 25 झाले. 5-15 मिनिटांनी मी आता निघतले. आणि मी कोणत्याही टायमात घरात जाऊच्या टायमिंगला उशीर करणार नाही. अरे पिंपल खूपच दिसायला लागले माझे. तर इकडे माझं काम चालू आहे. माझं काम झाला की माझं काम झाला की पटकन आपण पळ काढतो. कारण मग इकडनं रिक्षा भेटणं जरा मुश्किल असतं. म्हणजे असतात पप्पा कोणतरी असतात, पण हे मी केलेली डिझाईन तुमका दाखवते कशी वाटतं सांगा. ठीक आहे, सिम्पलच हे पुस्तकाचा बॉटममध्ये हे असतं ना, काय बोलतात ते, चांगलीच वाटतं मला माहिती आहे. मी आपलं असंच विचारलंय. सध्या मी जरा व्रत घेतलंय. व्रत म्हणजे तुमच्या भाषेत काय बोलतात मला माहित नाही. म्हणजे डेली असं नाही, पण मी टाकते व्लॉग. मी ना कॅमेरा सुरू केला आहे की मला काय बोलत मला सुचत नाही. हां, आणि ही वाली पण डिझाईन मीच केले. फकंडा नाही मारणे, खरंच केले. थांबा दाखवते ती पण कशी वाटतं मला सांगा. खरंच मी केले फकंडा, खरंच नाही मारणार. खोटा बोलायची मग सवय नाही. आणि आता वाजल्यात 5:30, अजून वाजक नाही. 2, 1, 27, 28, 29, 30, 3 मिनटात. पण ती आता मी 40ला निघतलं आहे, पण ती आता 10-15 जी मिनटं लास्टची राहतात ना, ते निघणार नाही. तुमच्यासोबत पण असा होता का मला सांगा, की माझ्यासोबत असा होता मला समजत नाही. आता तुम्ही ना सकाळची जेव्हा तयारी करतात ना, तेव्हा तुमचं टायमिंग कधी होता तुमका म्हणजे समजतसुद्धा नाही. अरे म्हणजे समजतं ना मी काय बोलते का. हां, पण जेव्हा घरात जायचा बारी असताना तेव्हा तो टायमिंग जात नाही. असा कशाक मग समजत नाही. आता घराकडे जाऊन चालू करीन. गेलंय आता घराकडे आणि आमचा लूज घ्या मग लई भोगता. त्याच्यासोबत आपण प्रँक करूया. तर इकडे आपण हे खूपच पुढे दिसायला लागले, खूपच नजर लागली आहे मला. तर इकडे जर आपण व्हिडिओची तयारी करतो. काय शिटीज मा, चल आता जाऊया. आता आम्ही जातो आपल्या लोकेशनवर. त्या म्हणजे जर व्हिडिओ शूट करू जो मग खूपच पिंपल लिहिले. बापरे, काहीतरी मग औषध सांगा, नाही तर माझं काही खरं नाही. माझं आई आता सांगू त्यात नाही गप्राव चल.
तर आता आपण जातो आणि पाठी पावसाचा चल रे पाऊस येता लवकर चल. माझ्या मागे पावसाचा वातावरण झाला तुम्ही बघू शकता. तर आता मी जातो गाईस. वातावरण बघ कसलं झालं आता. आला मोडून कोणी घातलं तुला. आपल्या लोकेशनवर इलो आणि ही ती गोष्ट ज्याच्यावर आम्ही संध्याकाळी व्हिडिओ टाकतो आहोत. तर तुम्ही जाऊन नक्की बघा. या बघा आमका काय भेटला. ह्याका काय बोलतात तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. बघा आमची दीदी काय बनवता माझ्यासाठी. पण माझ्याशी ना वाजना तुका माझं तुझ्या अंगात हवा नाही मेले. नल्ला आता कामारसून दिला म्हणजे पोरा खय झाड कटीत टाकला ना बघा. तुका काय वाईट तरी काय गो काय मी कमीले धू मेला कोणी फुरसा बिरसा आवाज ना तर ताड जशी बारी आहे. आता कसा सगळ्यांनी कामा करू बरोबर ना. होय मी खरं मच्छर बघ कसली चावतात व्हिडिओ करू दिलाय. आणि आमच्याकडे नवीन एक काम असा वॅकन्सी चालू हा. हयसर आमका फक्त दिवसाक 50 रुपये आम्ही देतलो आणि हयसर आमका फक्त कळे काढून देऊचे असतं. बालमजूर कामाक लाग पैसे लावचे आहे ना 20 रुपये. आणि इकडचा गायजांनो क्लायमेट बघा कसला भारी झाला. थांबा तुमका दाखव कसला क्लायमेट झाला. ए बघ तुमच्या मुंबईत तरी असं असतं काय हड नल्ल्या बघ बघ कसला भारी वाटतं. वाव किती चांगले. वाव अजून तारीफ कर गावाची. गाव किती चांगलं असतं. तिकडे खेळायला पण भेटतं. वाव मुंबईमध्ये तर स्कूल जायचं. आता आम्ही इलेलो खराब व्हिडिओ करू. खडं गेलो थोडा ये अरे खडे गेलं. तर आता आम्ही खरं तर गेलेलो ह्यो पानांचा व्हिडिओ करू. पण बहीण इली तुमका माहिती आहे बहिणी ओळखतच असताना. बहीण इली कामावरनं आणि ते का मोगऱ्याचे कळे हवे होते जे की आता पावसाचा सीझन सुरू झाला आणि त्याच्यामुळे ते झाड कसला भारी वाटतं पाठीमागे. तर त्या सीझन सुरू झाला तर आता मी त्याच्यासोबत कळे काढून जातो. गावाकडचे लोक हा खय असत गो. बघा ह्या कळे काढू दिला मी याला बिया तर कसलो इतक्या 4 कळ्यांसाठी मला अडे आणलं. आता याचे मोठे बैल बिल बाळगले आणि तुम्ही गाय जी भियान पळत असते म्हणा. आमच्या काळात नव्हते ते आजोबांच्या काळात होते म्हणून. मारल्यानंतर मग हॉस्पिटलात बसावं 4 तास 4 दिवस सुट्टी घेऊन. आई शपथ कसं तुझा मम्मी राहायचं. खालचा क्लायमेट बघा गाय जाणू कसला भारी झाला. होय रस्त्यावर बसा ना आम्ही आता कळे काढतो. बघा मोगऱ्याची फुलं बघा माझी तारी जळतात माझ्यापासून गाईस लोक. ही बघा ही खरे रे गेले. आम्ही पुढे जातो. ये पाऊस येता लवकरच लावत जायचं लागतं इकडे पूर्ण. कसं ओ कुठे जायचंय तुम्हाला. मला घरी जायचंय. घरी जायचंय थांबा. आंध्राची अशी कळ काढायची गाईस. खडे गाईस क्लायमेट बघा आई शपथ इतक्या भारी वाटतात तुमका सांगू. थंड थंड गार. ह्याला मी गोरा दिसते तुझ्यापेक्षा बघ. आता दाखव दिसतोय माझ्या टीमीत असंच विसर. ओ मेकअप केलंय मी काय नुसतं लिपस्टिक लावलंय बाय. कसला हा झाला बघ इकडे बघ. तर पाठी तुम्ही बघू शकताय मस्तपैकी क्लायमेट झाला. असा रोजच जाता पण आज जरा मस्त वेगळा झाला. हवा बिवा सुटली कदाचित पाऊस येतो. हा हे बघ भाडे उगीच फिरायचं होते ना आंबे. बघ हा कसला झाड फुग्याचा झाड आहे आणि ह्याच्यापासून फुगे तयार होतात. दाखवतो तुमका. आताच्या पोरांना माहिती नसताना असल्या कार्टांगा माहिती नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट. हा माका माहिती मला त्या मावशी एवढे पाठवता माहिती आहे जाऊया म्हणून. ऋतू काढ. 90s ची मुलगी आता फुगे काढून तुमका दाखवते. 2000 म्हणजे 2000 सप्टेंबर 25. बक्षीक काहीतरी पावसाचं. तर आम्ही आता जातो घरात कारण पावसाचं वातावरण दिसतं त्यामुळे जर इकडेच एंड केलंय. तर व्हिडिओ जर आवडला असाल
लाईक कमेंट शेअर करा आणि बाय बाय.